श्वास सावयाचा, देह लाजतो कैचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. या दादा बसा, सावकाश बसा. हा काय ग पंचमी, तू गेलीच नाहीस का घरी? नाही अगं, इकडेच थांबले होते. पहाटे जरा सगळं आटपून आले. उपमा आणि चहा आणलाय तुमच्या सगळ्यांसाठी, घेऊन येते मी. हा दादा उपमा घेणार का? पंचमीने करून आणलाय. घेतील, थोड्या वेळाने घेतील. हबकलेत या सगळ्या प्रकाराने. दादा सैगलची गाणी लावून देऊ का तुम्हाला? बरं तुम्ही बसा इथे स्वस्त, मी जरा माझं आटपून घेते. पंचमी अगं, घारू अण्णा गेलेत घरी, त्यांचं चहा नाश्त्याचं? नाही, त्यांची काळजी नको करूस तू. थर्मासमध्ये चहा करून ठेवलाय मी, आणि शांताबाई आहेत त्या उपमा गरम करून देतील त्यांना. मी इथेच थांबते जरा तुझ्या मदतीसाठी. रंजूकडे आणि केदार भाऊजींकडे पण डबा पाठवायचा असेल ना? दादा तुम्हाला पडायचंय का थोडा वेळ? का तुम्हाला चहा आणि उपमा आणून देऊ? हा यांना असं शांत शांत बघवत नाही ग. अद्वा तद्वा बोलले तरी चालतील, पण त्यांनी काहीतरी बोलावं. असं शांत बसू नये. हो ग, पण तरी बरं की थोडक्यावरच निभावलं. हो ना, माझ्या तर पोटातच गोळा आला होता. म्हटलं आता यांना काय होतंय आणि काय नाही. धक्का बसण्यासारखीच गोष्ट आहे ग. काय या दोघांचा 36 आकडा काही कळतच नाही. म्हणजे सख्खे बाप लेक, पण हे असं. मानस, मी सही करते. धर्माधिकारींची सून म्हणून. राधा, कशी चालेल तुझी सही? अजून सून झालीस का तू त्यांची? बघ, इतका वेडेपणा करू नकोस. मला माहितीये मानस, पण एक लक्षात घे, आपण डॉक्टर्स आहोत. आपल्यासाठी एका पेशंटला मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणं ही खूप नॉर्मल गोष्ट आहे. पण एका सर्वसाधारण माणसासाठी मेंटल हॉस्पिटल म्हटल्यानंतर तो घाबरतो. पेशंट सोबतच्या माणसाची मानसिक परिस्थिती गंभीर होते. लोक घाबरतात, बावचळतात. सौरभचं तेच झालेलं आहे. तो नॉर्मल झाला की मी त्याच्याकडनं सही घेईन. डॉक्टर पटवर्धन आहेत ना? हो. तू त्यांच्याशी बोलून घे. त्यांना सांग घरचीच केस आहे. मी सौरभकडनं सही घेऊन देईन. डोंट वरी. ठीक आहे, मी बोलतो त्यांच्याशी. मला सांग केदार कसा आहे? झोपलाय आता तो. मी बोलतो त्यांच्याशी. ओके चल. डॉक्टर पटवर्धनांशी मी बोलतो. केस बद्दलही थोडं डिस्कस करायचंय. ओके ओके. आलोच. मी
सौरभ जवळ थांबते. ठीक आहे. मानस, थँक्यू. आलो. खरं सांगू पंचमी, मी असं कधीच पाहिलं नव्हतं ग. आमच्या घरी माझे आई बाबा इतके जॉली आहेत म्हणून सांगू, पण इकडे दादांचं आणि आईंचं सतत भांडण व्हायचं, सतत वादविवाद, घरात सतत तडतड आणि अशांती. मुलांवर या सगळ्या गोष्टींचा खूप परिणाम होतो ग, खूप खोलवर परिणाम होतो. त्याचाच परिणाम आहे हा सगळा. असो, मी जरा आटपून घेते, आंघोळ करून घेते. केदारकडे पण जायचंय ना. सौरभ एकटाच आहे तिकडे, भांबावला असेल. मेंटल हॉस्पिटल वगैरे पोच नाही ग त्याला अजून तेवढीशी. यश असते तर खूप बरं झालं असतं. हो, खूप धावपळ करतात ना ते. पण त्यांना काही कळवलेलंच नाहीये. म्हटलं उगीच रंजूला धक्का बसायला नको, आणि त्यांना कळलं ना तर ते अक्षरशः धावत सुटतील. पण काही कळतच नाही. इतके साधे आणि सरळ आहेत आपले केदार भाऊजी, आणि मेंटल हॉस्पिटलमध्ये. नाही पंचमी, म्हणजे आपल्याला जसं वाटतं ना मेंटल हॉस्पिटल वगैरे, जी आपली कल्पना असते तसं काही नसतं. मी डॉक्टर मानसशी बोलले. केदार आणि त्याच्यासारखे इतर पेशंट्स असतात ज्यांना अधूनमधून अटॅक्स येतात, त्यांच्यासाठी खूप चांगली सुविधा आहे तिकडे. सेपरेट खोली आहे. उलट अशा वातावरणात त्यांना बरं होण्यासाठी मदतच होते. त्यामुळे एका परीने केदार तिथे ऍडमिट झालाय हे बरंच झालंय. असो, चल मी माझं आटपून घेते. आणि पंचमी, थँक्यू सो मच. तू इथे आलीस, सगळं काय काय करून आणलंस, आणि गारू अण्णा सुद्धा रात्रभर तिथे आमच्यासोबत हॉस्पिटलला होते. खूप आधार वाटतो ग. अगं पण त्याच्यामध्ये थँक्स काय म्हणतीयस? तू जा पटकन आवरून घे, तोपर्यंत मी थांबते. बाकीचं सगळं जरा आवरून घेते, कारण मलाही हाफ डेनी जायचंय ऑफिसला. डॉक्टर केदार, कसं वाटतंय आता? मी कुठे कुठे आलोय मी? हे बघा, तुम्हाला थोडा स्ट्रेस आला होता. तुम्हाला विश्रांती मिळावी म्हणून ओम शांतीमध्ये आणलंय. ओम शांती मेंटल केअर? हो. डॉक्टर केदार, हे बघा असं करू नका. बसा इथे. शांत व्हा. नाही, पण मला इथे आणायची गरजच नव्हती ना. मला वेळ लागलेला नाहीये. मला इथे का आणलंय? मला वेळ लागलेला नाहीये. हो, अजिबात नाही. डॉक्टर केदार, तुम्ही वेडे नाही आहात. फक्त तुम्हाला थोडा मानसिक थकवा आलाय. शांत व्हा. बोला माझ्याशी. अगदी मन मोकळेपणाने बोला. म्हणजे तोपर्यंत तुम्ही मला इथेच ठेवणार का? डॉक्टर केदार, तुम्ही काल काय केलं तुम्हाला माहितीये? काय केलं? तुम्ही राधाला म्हणत होतात की आत्ताच्या आत्ता माझ्याशी लग्न कर. हो, मी राधाचा हात पकडला आणि तिला तसं म्हटलं, कारण मला खरंच लग्न करायचंय तिच्याशी. बरोबर आहे. रात्री 1 वाजता तिच्या घरी जाऊन तिचा हात खेचत डॉक्टर प्रधानांना धमकी दिली. त्यांना म्हणालात, खबरदार, जर राधाचं लग्न माझ्याशिवाय दुसरं कोणाशी लावाल तर. प्रेमात असं घडू शकतं. तुम्हाला माहित नाही का डॉक्टर मानस? आपलं प्रेम एखादा हिरावून घेऊन जातोय म्हटल्यावर कोणी असाच वागेल ना. एखादा माणूस भावनेच्या भरात असं करू शकतो, म्हणून तुम्ही लगेच उचलून त्याला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ठेवाल का? नाही, पण तुम्ही सौरभला काय म्हणालात की 15 तारखेला जर माझं लग्न राधाबरोबर झालं नाही तर झोपेच्या गोळ्या घेऊन मी आत्महत्या करेन. भाऊ आहे माझा, तो भाऊ आहे. मी काही सांगू शकतो त्याला, पण त्याला असं सांगितलं म्हणजे मी लगेच गोळ्या नाही ना घेतल्या. खरंच डॉक्टर केदार, याआधी तुम्ही गोळ्या घेतल्या आहेत आणि गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्नही केलाय.
ज्या वेळेला आई गेली होती त्यावेळेला. हे बघा तुम्ही शांत व्हा. असं काहीही होऊ नये म्हणूनच आपण इथे आलो. तुम्ही शांत व्हा. हे बघा, तुमच्यावरती कोणत्याही प्रकारचं दडपण येणार नाही. तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही. तुम्हाला कोणीही काही वाईट बोलणार नाही. शांत व्हा. छान शांत रिलॅक्स व्हा. फ्रेश व्हा. डॉक्टर केदार, आपण खूप बोलूया. तुमच्या मनात आहे ते सगळं माझ्याशी बोला. पण आता शांत व्हा. आराम करा. मी नंतर परत येतो, आपण बोलूया. काळजी करू नका. तुम्हाला बरं वाटेल. चला, कुठलीही काळजी करू नका. झोपा शांत. नंतर येऊन मी तुम्हाला भेटून जाईल. शांत झोपा. हो ठीक आहे. आणि काही इमर्जन्सी असली तर मला नक्की फोन कर. ठेवतो. कोणाचा फोन होता? काय रे, कोणाचा फोन होता? घारवंडांच्या सुनेचा, पंचमीचा. काय? दादांना घरी आणलंय आता. कशी त्यांची तब्येत? ठीक आहे. त्यांची व्यवस्था करून सीमावहिनी येते इकडे. बरं झालं. तू थोडं खाऊन घे आणि गरम गरम चहा पी, म्हणजे बरं वाटेल तुला. नाही नको. नाहीये इच्छा मला. त्राणच नाही आता. म्हणूनच हे घे, पकड. हे घे सौरभ, चहा पी. बिस्किट खाणे त्याच्याबरोबर. तू राधाच्या प्रेमात आहेस. आता तुझी सुटका नाही बाळा. अरे बरोबर नाहीये जिजू. केदारचं लग्न झालं नाही ना राधाशी, तर त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल जिजू. सौरभ, शांत हो. केदार बरा होईल सगळं. हो, तू शांत हो. शांत हो. छे, आपल्या घरात असलं काही घडतंय याच्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. गार्गी सारखी इतकी गुणी मुलगी आणि तिला कुठलीही अवदसा आठवली. काही नाही, या सगळ्या गोष्टीला तुम्ही दोघं जबाबदार आहात. हो बाबा, आपल्या घरातला ताणच याला कारणीभूत आहे. माझ्यामुळे घरात ताण आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? हे बघ, मी असं काहीही म्हटलेलं नाही. आणि मला हा वादविवाद वाढवायचा सुद्धा नाहीये, कारण आपण नुसते आर्ग्युमेंट्स करत राहू आणि निष्पन्न शून्य. परिस्थिती काय, यातून मार्ग कसा काढायचा याचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा आता. त्यामुळे आपल्यातले हेवे दावे आणि मतभेद जरा बाजूला ठेवूया. आपल्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. ऋषी आणि गार्गी दोघांचं लग्न लावून देण्यापलीकडे कुठलाही उपाय नाही आपल्या हातात. खरंच त्याच्या आई वडिलांशी बोलायला हवं आपल्याला. त्या दोघांना तरी माहितीये का नाही कोणास ठाऊक. गार्गीलाच विचारते. आई थांब.
ती ऋषीकडेच गेलीये. काय इतकं सगळं झाल्यावर सुद्धा ते ऋषीकडे गेले? अगं आम्हाला सांगितलंच नाही तिने. आणि तुला मी काय सांगितलं होतं तिच्यावर लक्ष ठेवायला? अगं तुला अक्कल आहे का मोनिका? आई अगं हो हातात न वेळ जाण्याच्या आधी त्याच्या आई वडिलांशी बोलायला हवं आपल्याला. हे बघा तुम्ही प्लीज काही करा आणि त्याच्या आई वडिलांना भेटा प्लीज. देवा अलीकडे सौरभनी 4 पंजाबी ड्रेसेस घेतले माहितीये ना तुला? हो माहिती आहे. ते कुणासाठी घेतले? केसरसाठी? छे केसरसाठी नाही, राधासाठी. सीमावहिनी ऍक्च्युली हे मी केसरसाठी गिफ्ट घेतले. तुमच्याकडे ती डॉक्टर राधा येते ना, तर तिला आणि सौरभला बऱ्याचदा पाहिलंय मी त्या लेकवर. अगं म्हणजे ती मोठी वाटते ग सौरभपेक्षा. आणि सौरभचं काय आपल्या नाही म्हणजे अजून कशाचा काही पत्ता नाही. आणि उगाच आपलं अरे फोन करून करून मी हैराण ना. कोण फोन उचलत नाही घरात म्हटल्यानंतर समजायचं काय माणसाने? काय झाला काय नाही झाला काय कळणार कसा? मला निदान फोन तरी करायचा कोणीतरी. तसं नाही, सीमाच म्हणाली नको कळवायला, कारण तुम्ही सगळं सोडून धावत इकडे येणार. आणि अशा सगळ्या परिस्थितीत रंजूपाशी कोणी नाही थांबायला. तिला धक्का नको बसायला एकदम म्हणून नाही कळवलं. रंजूपाशी कोण थांबले आणि आता? कोण नाही. कोणाचा फोन लागत नाही, कोण बोलत नाही, काय कळत नाही म्हटल्यानंतर ती घाबरली ना. मला म्हणाली घरी जावा आणि काय झालं ते बघा आधी. ते नेमकं आजच तिला डिस्चार्ज देणार आहे. 15 दिवसांनी परत घेऊन जायचं आहे तिला. दादा कुठे आहेत आता? आत बसलेत. सौरभ सौरभ अरे केदार कुठे आहे? कसा आहे तो? सीमावहिनी सौरभ मी सांगते. तू चल आपल्याला लग्न करायचं आहे आता. चल तू. नाही काही बोल नकोस. चल तू. तुमचं काय डोकं बिकं फिरलंय का? ही काही वागण्याची पद्धत झाली? रात्री अपरात्री कुणाच्याही घरात येऊन काय वाटेल ते करताय तुम्ही? तुम्ही तिचं लग्न दुसऱ्याशी लावून द्याल आणि मी गप्प बसेन? नाही, राधा दुसऱ्या कोणाची होणार नाही. ती माझी आहे, ती माझीच राहणार. अंडरस्टँड? मला मिसेस कपूर, तुम्ही हे चांगलं नाही केलं. तुम्ही हे चांगलं नाही केलं. तुम्ही चांगलं नाही केलं. तुम्ही डॉन डिकोस्टाला मिळालेले आहे, मला माहितीये. तुम्हाला सोडणार नाही मी आता. राघव मंत्री डॉन डिकोस्टाच्या खूप पुढे कळलं. केदार